सगळ्यांना नमस्कार. चला आज आम्ही कुठं आलोय, नको चढवले बा झाडाव. तर ह्यांच्यात पण आळूची पानं आहे ती. हो कलिंगडाचं वेळेला आता कसं त्याला तर कलिंगड आले म्हणलं. ह्यांच्यात लय आळूची पानं आहेत दिदीच्या मम्मीच्यात. तिथं या खायला की 2-4 म्हणजे आमचं तरी बिनकाळजी होईन. आळूची पानं आमच्यात 2-4 होती ती आम्ही त्या दिवशीच केली ती. अजून लय मोठी नाही झाली आमची, लय छोटी छोटी होती. मग म्हणलं ह्यांच्यात अचानक दिसली, मी लय दिवसात नाही ह्यांच्या घरी आली या. पण तुम्ही म्हणता का तर तांदूळची भाजी न्यायला, आमच्यातली संपली ह्यांच्यात गावली. हो का बरीच गावली या. आता ओटीत ठेवली सगळी, चालावली घरी साऱ्या. मग तुम्ही आता हे केलंय होय? काय लावलंय हे? चुटपुटू ना त्यांनी लावलंय चुटपुटू. त्यांच्यात पण सगळी दारात झाड आहे ती गुरांची. मका त्यात चुटपुटू. ह्याला फुलं लागल्यात आता. तिकडं पण त्यांनी सगळी मकाच केली ह्या वेळेस. आणि ओ मिरच्याच्या झाडाला तो कसलं मिरच्या लागलं. दीदीची मम्मी मिरच्या कसल्या आल्यात ह्याला, झाड गतच भरलं या. एका झाडाच्या मिरच्या, एकच झाड आहे आपण, त्यांनी किती मिरच्या खाल्ल्या तरी सरायच्या नाहीत बरं का. घेतली बरं का आळूची पानं. चला दिसली म्हणून म्हणलं चला द्या आळूची पानं. पण अगं ज्ञानेश्वरी अगं राहून दे की. अहो तिने नको केलंय, तिला सगळ्याच गाड्या शिकायच्यात. कुठे ती मग पप्पाची ती मोठी पण त्या दिवशी चक्रा मारू मारू दमून गेली दोघ जणी. हा तसलीच आहे की. पण अहो तिला दम निघतोय का नक होय म्हणलेला. आणि माझ्यातल्या कोंबड्या संपल्या, पण ह्यांनी बघा कोंबड्या कशा केल्यात. आता आकडाचा महिना चालू आहे, कुणाला जर कोंबडं पाहिजे असलं तर लय कोंबडं इथं. पण कोंबडं असलंय तर पाठीमागच्या कॅमेराने दाखवते तो बघा. कोंबडच कोंबडं, सारं कोंबडच येतं. किती पाहिजे तेवढ्यांनी इथं या. आमच्या घरी आले की मी तुम्हाला ऍड्रेस पाठवून, मग बरोबर तुम्ही त्यांच्या घरी येताय. त्यांना काही खायला टाकले, कांद भाजी, गवत, काकडी, टोमॅटो, लय काय काय. एका कोंबड्याला कड आणले या. ह्यांनी ना अयो, तरी मी म्हणलं ते जाळीत का ठेवलंय त्याला त्यांनी. सगळ्या मग तुला कसल्या दिसतात? गावरान नाही काय म्हणते गावरानच आहे तो. त्याच्यात झाडं लावलेत त्यांनी, त्यात भाजी टाकली, ते आपल्या खात्यात सगळ्या. नाही ती माझ्याला गांधी येत नाही. त्यांना चेक करून तुम्ही परत म्हणता रेश्माताई. पण जवळच्यांनीच बरं का, काजड, बोरी, शिंदेवाडी, लाकडी एवढ्यांनीच या. नाहीतर तुम्ही माणसानं पाठवा कुरिअरने, म्हणजे बसा बोंबलं. म्हणून सांगते की दीदीची मम्मी जाऊ का हो? नाही चहा केला तरी चालतो या. आता ह्या म्हणल्या जा चहा पिऊन. चला अंधार तर पारच पडलेला आहे, 7:30 वाजल्या. झाडांनी काय झाड घे आपलं मिटतं ती. अंधार पडला की असं छान बघा मिटलेलं दिसतंय तुम्हाला. कसं काय माहित नाही, पण त्याची पानं मिटलेली असतात. आणि आमच्या लाईटीचं काहीतरी घोळ झालेला आहे, त्याच्यामुळे ती तिकडं बघते. चुलीवर टाकली तांदूळची भाजी. आता बाहेर पण अंधार पडलाय, लाईट काय अजून लावली नाही. लावते ते तिकडं चाललंय त्यांचं. मीठ तेवढं टाकायचं आता, लसणाची फोडणी देऊन टाकली. आता वाढू त्याला शिजायला लागतं, कारण काय पाणी सुटतं ना तिला. कसं कोणाकोणाला तांदूळची भाजी आवडते सगळ्यांनी सांगा. हुडकून हुडकून आणली, त्यांच्या रानात गेली पार हुडकायसाठी. तांदूळची भाजी खायला आवडते मला. म्हणलं आता चला, सकाळचं वरण केलेलं होतं थोडंसं आहे. परत काय म्हणतात त्याला, ते मुळा केला होता तो पण आहे थोडासा. म्हणलं सगळं थोडं थोडं आहे म्हटल्यानंतर भाजी केल्यावरती नेमकं भागन. आज त्यात चतुर्थी पण आहे. चाललाय स्वयंपाकनं अंधारात तर दिसाना नाही सणा. लाईट लागस तो लय अवघड. आता कवा लागते काय माहिती. जोडते तर काय झालं काय माहिती, सारखे जा ये. वायरीचं लय अवघड आहे. मग भाकरी व्हायच्यात. आता धार काढायला जाणार आहे मी. भाजी आता शिजस्तवर हे कसं धार काढून होईल माझी. थोडीशी वाईट आहे निबर, एवढी कवळी नाही. लागली चला तर ती धार काढायला. लाईट असल्याशिवाय
अवघड आहे लय. तुम्हाला वाटलं असं मी कशी काय आज भाजी करते, आत्या कुठं गेल्यात मकाच्या धरणं. आता आत्या मगाशी 5 वाजता इथं बारामतीला गेलेत एक जणाला भेटायला दवाखान्यात. म्हणलं मी भेटून येते जाऊन. तर म्हणलं चालेल, येत्यालच आता. मग धार काढायला जास्त रिकरस्तवर येत्याल. बापून दोघं गेले ती इथं MIDC गेलेत. तर म्हणलं यस्तवर करिस्तवर भाजी शिजवून होईल आणि धार पण काढून होईल. आणि तवर जर नाही आल्या तर भाकरीला बसायचं धार काढून येऊन. आल्या तर करत्याल, नाही आल्या तर उशीर जर झाला तर मी करणारच आहे. पण महत्त्वाचं म्हणजे मला कसं आधी धार काढून आणावं लागेल, मग भाकरीला बसावं लागेल. भाकरीला जर बसलं, भाकरीला वेळ लागतो करायला ना. का तर कुत्र्यांच्या आमच्या सगळ्यांच्या भाकरी करायच्या म्हणल्यावर आमची कुत्री तवर हो का दारात ती आलीच, नाव काढस तवर हजर. कसं त्यांचं पण बघावं लागतंय ना, त्यांच्या भाकरी टाकावं लागतं ते. हाय ना, बरोबर ना. भूक लागली का? लागली ना. थांब मग भाकरी व्हायच्यात अजून. तो आलाय म्हणजे बाकीची पण सगळी आली असते आणि बसली असते ना, आपापल्या जागेवर बसलेले असते ते. एकाएकी धूर लागायला लागलाय. ज्ञानेश्वरी इथं म्हणलं भाजी थोडी हे कर. तर म्हणली सकाळ धरून तिने अभ्यास आता नेटायला लागले अभ्यास करायला. का आता उद्या शाळेत जायचं म्हणलं की मग अभ्यास करावा लागतोय. आताशी लाकडं पेटायला लागली, नाही तर वाढू झालं आतापर्यंत भाजी झाली असते. पण सरपानच नीट पेटत नव्हतं. लाकडांना लावायचं वेळ लागतो पेटायला, थोडी भिजल्यात त्याच्यामुळं. झाली भाजी तर शिजत आली. आता मीठ टाकते, कारण का मीठ नाही टाकलं भाजी किती होती माहित नाही. नाहीतर भाजी दिसताना लई दिसते, शिजल्यावर लई थोडी होती. मीठ जास्त पाडल्यावर मग काय खरं नाही माझं. खराब जर झालं तर मग काय खरं नाही. लई शेपल बेटे आमच्यात लई आळणी लागतं. म्हणजे मी आत्या आळणी खातात, बाकीच्यांना लागतं ही, पण ती तपली मीठ घेऊन खाते ती. अशी भाजी आमची आळणीच असते. म्हणून मग तिला चांगली शिजून दिली. आणि आता मीठ टाकते. तर खाली उतरूनच जावं लागेल, नाही तर जळूनच जाईल. कसा वाटला व्हिडिओ सगळ्यांनी कमेंट करून सांगा. आणि तुम्ही माणसानं त्या कोंबड्या आमच्या ह्यांच्या दीदीच्या मम्मीच्या त्यांच्या आहेत. तुम्हाला माहिती आहे की दीदीची मम्मी येतात आमच्यासारख्या, त्यांनी कोंबड्या केल्यात. तर आता आखाडाचा महिना असल्यावर माणसं लक्ष्मी यायची साथी ही करतात ना. मग म्हणलं चला गेली तर त्यांच्या पण व्हिडिओ टाकला. आणि आळूची पानं पण आणली होती. पण आळूची पानं म्हणलं आता सकाळ करावं, लय भाज्या शिल्लक आहेत ना आता, एवढ्या सरायच्या नाही त्या. मग मस्तपैकी सकाळ वड्या करायच्या. बाय सगळ्यांना.